नमस्कार बालमित्रांनो. आज रविवार, सुट्टीचा वार. गोष्ट ऐकायची वेळ झाली ना? चला तर मग ऐकूया गोष्ट. आजच्या गोष्टीचं नाव आहे वर्तन प्रभाव. डॉक्टर झाकीर हुसेन राष्ट्रपती होते तेव्हाची ही गोष्ट. त्यांच्याकडे एक नोकर होता. तो तसा हुशार व प्रामाणिक होता, परंतु थोडा आळशी होता. सकाळी उशिरा उठवायचा. घरातल्या लोकांना त्यामुळे वेळेवर चहा वगैरे मिळायचा नाही. त्यांची त्यामुळे गैरसोय व्हायची. त्या सर्वांनी डॉक्टर साहेबांच्या कानावर ही तक्रार घातली. डॉक्टर झाकीर यांनी त्याला उपदेश न करता किंवा न रागवता एक वेगळीच गोष्ट केली. एके दिवशी नोकर झोपला असताना सकाळी त्याच्या बिछाण्याकडे गेले. त्याला जागे करून म्हणाले, साहेब उठा, मी तोंड धुण्यासाठी आपणास पाणी आणलं आहे. नोकराला वाटलं आपण स्वप्नच पाहतोय. कुशी बदलून तो परत निद्राधीन झाला. थोड्या वेळाने डॉक्टर परत त्याच्याकडे चहा घेऊन गेले व म्हणाले, मालक आता तरी उठा, तोंड न धुता चहा घेतला तरी चालेल. आपणासाठी हा गरम गरम चहा आणला आहे बघा. आता मात्र नोकराची झोप पार उडाली. डॉक्टरांच्या हातात चहाचा कप बघून तो शरमेने जणू गोठून गेला. आपल्या सेवेत पुन्हा त्याने कधीच चुकारपणा किंवा आळस केला नाही. बालमित्रांनो, या गोष्टीचा तात्पर्य असा आहे, कोरड्या उपदेशापेक्षा आचरणाचा प्रभाव अधिक पडतो. तो शाश्वत स्वरूपाचा असतो. माणसे किंवा मुले अनेक वेळा आपण त्यांना सांगू तशी न वागता आपण वागू तशी वागत असतात. दुसऱ्यातील अवगुण न रागवता किंवा अपशब्द न बोलता युक्तीने व कौशल्याने त्याच्या नजरेत आणून दिले पाहिजेत. शिक्षेची परिणती वर्तन सुधारणेत झाली पाहिजे. तर बालमित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली की नाही हे नक्की कळवा. आणि हो, या गोष्टीला म्हणजेच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.